आमचं मिस्टर आमचं कारभारी कुठं बसले तो शांत बसा ओरडू नका कसा दिसतोय आमचा जोडा कसा दिसतोय माझा परश्या काय सांगायचंय हो लग्न एवढं थाटात पार पडलं बरं का मावशी पण तुम्ही म्हणता ना बावडे शांत बसा बडबड करू नका तुम्ही म्हणताल तू एवढी तरणी दिसती मग मॉडेल काय एवढं जुनं पकडलंस पण काय सांगायचं आमच्या यांचा एक स्वभाव लय भारी पाहायचं तुम्हाला खाली बसव आता उठा पाहिलं किती गोड स्वभाव आहे बसव खाली आता उठा किती गोड स्वभाव पाहिलं बर का भाऊ मावशी नवरा असा पाहिजे नवरा असा पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळ सुटलं पाहिजे ह्यो यांचा स्वभाव लय आवडला मला पण पाहणा कसे बघतात आल्यापासून पापणी तरी खाली टाकली का कसे उभं राहिलेत बघा जणू काय झेडपीला निवडून आणलेत पण हवं काय सांगायचं मावशी तुम्हाला हवं लय रडायला जमत नाही मावशी सर्दीचे दिवस आहेत नाकाला शेंबोड येतो रडले अव काय सांगायचं लग्न झालं नांदायला गेली पण अवलाद लय कडून निघाली मला सांगा मावशी संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही वरवले आरडू नका लय ताणायची नाही ताणले की फाटती ताणायची नाही शांत बस आरडायचं नाही फक्त हसायचं बरं का संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे का ना मावशी घर पण काय सांगायचं मावशी लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर हो ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं मी म्हणते नसू द्या 2 BHK पण कमीत कमी 1 BHK तरी पाहिजे का नाही हो मी म्हणते नसू द्या 1 BHK पण कमीत कमी 1 RK तरी पाहिजे का नाही पण लग्न झालं तसं बघते मावशी नुसतं मोडकच घर आणि पडकच छप्पर हो उद्या म्हटलं भादवेच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते यांचे काय डोंबल्यावर बसू आणखीन बघायला सुद्धा काय वाटत नाही मोडकच घर पडकच छप्पर आमचे नाथ महाराज म्हणतात मोडकच घर पडकच छप्पर मंडळी कितीही मोठं घर असू द्या त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत किती मजली बंगला असू द्या त्या बंगल्याच्या समोर जर तुळस नसेल तर घराला किंमत तसे माणसाचं शरीर किती धडधाकड शरीर असू द्या जर मुखामध्ये जर देवाचं नामस्मरण नसेल त्यांच्या अंतःकरणामध्ये जर देवाला जागा नसेल तर शरीर सुद्धा किमतीचं नाही दादा नो माणूस किती दिवस जगला याला किंमत नाही मग जगून त्यानं देवाचं भजन केलं की नाही जगून त्यानं समाजाची सेवा केली की नाही याला किंमत आहे म्हणून म्हणते मोडकच घर पडकच छप्पर अहो यांच्या देवाला देवघर नाही म्हणून म्हणते काय दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला हा नवरा नको ग बाई हा दादला नको
नवरा नको हा दादला नको ग बाई दादला नको नवरा नको दादला नको ग बाई आणि हा दादला हा दादला हा नवरा हा नवरा आणि हा ठोंब्या बसा खाली डॉक्टरनं सांगितलं त्यांना जास्त वेळ उभं करणं का गुडघे दुखतात अहो काय सांगायचं मावशी तुम्हाला तुम्ही म्हणता नुसत्या घरासाठी नवराच नको म्हणतेस का पण मावशी नुसत्या घरासाठी नवरा सोडायला रिकामी नाही मला सांगा अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही पाहिजे की नाही चांगली साडी पण काय सांगायचं लग्न झालं तसं मुडद्याने एक तरी साडी घेतली का लग्न झालं तसं बघते मावशी अंगावरून एकच साडी पण तुम्ही म्हणताना आत्ताच 5 साड्या बदलल्यास की या 5च्या 5 साड्या कुठून आणल्यास खोटं बोलतीस का पण अहो या 5च्या 5 साड्या आमच्या नितीन जाधव यांनी मला भेट दिली कुठं बसले हो ग्रामपंचायत सदस्य मला म्हटले तू काळजी करू नको आमच्या गावाला नव्याने येलीस म्हणून त्यांनी 5च्या 5 साड्या मला गिफ्ट दिल्या नाही तर काय सांगायचं मावशी लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती अव लग्न झालं तसं बघते एकच साडी तीच धुवावी तीच नेसावी तीच धुवावी तीच नेसावी अव यांच्या त्रासानं 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही पण रोज आंघोळीच्या गोळ्या घेते मग काय करू फाटकचं लुगडं अनतोटिकेचं चोळी बर का आजच्या समाजामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटले दादांनो हो प्रेम नावाची चोळी तुटली फाटली तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे नातं नावाचं लुगडं आणि शिवण्याकरता त्याला प्रेम नावाचा धागा पाहिजे स्नेह नावाची सुई पाहिजे परंतु नाथ महाराज म्हणतात कलियुगामध्ये माणसाकडे प्रेम उरलं नात्यामध्ये गोडवाने राहिला नाही म्हणून म्हणतात त्याला शिवायला दोरा सुद्धा नाही मावशी साडी फाटकी असली तरी काय हरकत नाही घालायला काही हरकत नाही पण मला सांगा कमीत कमी घरामध्ये जेवायला तरी पाहिजे की नाही खायला पाहिजे की नाही पण बघा ना सप्त्यातले पंक्ती खाऊन कसे बोकेसारखे फुगलेत बघा ना मला नुसतं लग्न झाल्यापासून बघते नुसती जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची दारू सुद्धा नाही खोटं सांगत नाही मावशी आमच्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं हो तरी सुद्धा तुम्हाला खोटं वाटेल म्हणून 200 किलो कमी सांगितले अहो एवढं माझं वजन मी जराशी मोटरसायकलवर बसले ना तर मोटरसायकलीचा टायर वजनानं फुटायचं एवढं माझं वजन पण यांच्याकडे आल्यापासून नुसतं पोट पाठीला चिकटलंय कारण का तर खायलाच काही नाही जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार किंवा नाही हो म्हणून म्हणते नवराच नको पण मला सांगा बायको मावशी हो सर्वात जास्त बायकांना काय आवडतं सर्वात जास्त महिलांना काय आवडतं कोण मला भांडायला आवडतं है का नाही आगाव कुठं ना भांडायचे सोडा सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं दागिना आवडतं का ना मावशी पण लग्न झालं तसं मोडताना एकतरी फुटकं म्हणे गळ्यात बांधलंय का अव लोकांचे नवरे आपल्या बायकाला काय 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 घेतात पण लग्न झालं तसं बघते एक सुद्धा फुटका म्हणे कधी घेतलेलं आठवत नाही मावशी अहो कुठं हळदी कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं ताई साहेब नाव घ्या की ताई साहेब नाव घ्या की पण मोडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही पण आता तुमचा मान राखते यांचं शेवटचं नाव घेते यांना इथंच सोड चिठ्ठी देते मुंबईला पडलं पाऊस वैतागच आणलाय मावशी तेवढं काय सांगायचं असं वाटतं यांना इथं सोडावं आणि या सिस्टीमवाल्यासोबत निघून जावं सिस्टीमवाला पण किती खुश झाले बघा मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्याचा तडाका आणखी एक घे की आणखीन एक घेऊ घे घे बाया तुमच्या जवळचे दिसते हो कलरून ओळखलं तुमची भावकी दिसते बरं घेते ऐका पहाटच्या पारी कोंबड कुकत पहाटच्या पारी कोंबड कुकत आणि जे आमचं भारुड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत पा भुकलं की नाही मोड का सापलंग तुटकी शेनेवर
वरण बिछाना नाही. अहो सुरतेचे मोती गुळ धाव सोने आणि यांच्या राज्यात लेणी नाही. एका जनार्दनी समरस झाले आणि तो रस येथे नाही. म्हणून म्हणते काय नवराच नको बर का. जाऊ दे मावशा, नवरा बिचारा कसं कसं ना बर का. नवरा बिचारा कसं कसं ना, पण मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं येतो. 2-4 कमी सांगितली. तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट्या दाऊ का? नंबर 1चा पिंट्या कुठं बसला य हा बाय. दिसतो काय कुठं? गोंधळ घालू नका, शांत बसा सर्वांनी. लग्नासाठी राहू द्या फुलं, लगेच टाकू नका. लग्नासाठी राहू द्या नंतर. शांत बसा, बडबड करू नका. सर्वांना विनंती आहे, शांत बसा सर्वांनी, शांत. अय कसा दिसतोय माझा अभिताभ बच्चन? कसा बसलाय बघा, जणू का बाबळीच्या खोडावर बसलाय. पिंट्यावर सरक पिंट्या. ए पिंट्या, हे बघ आपल्या पप्पाला टाटा कर. हो बघ पप्पा, आपला पप्पाला टाटा कर. पप्पाला मस्तपैकी गोड पप्पी द्या कर. पाहिलं, सगळं ऐकतोय. मुडदा बापाव गेलाय बरं का मंडळी. हा माझा नंबर 1चा पिंट्या आहे, पहिल्या लॉकडाऊन मधलं. पिंट्या लय बरं वाटत असं नाही? असल्या उतरत्या वयात असली कवळी मम्मी सापडली. ए पोर, ए पोरा बस मागे सर. पोरग फेकून हाणीन बघ. शांत बस, उगा वळवळ करू नको. बरे का मंडळी. पिंट्या हे बघ, मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवघ मम्मी. काय म्हणायचं? अहो मम्मी. मोठ्यानं म्हणायचं. काय म्हणायचं? अहो मम्मी. ए पिंट्या. अहो मम्मी. ए पिंट्या. अहो मम्मी. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही. नोकियाचा चार्जर आहे वाटते. पिंट्या कोण्या गिरणीचं पीठ खाते कोणाष्ट मुलं कसा जड लागतोय. नाही पडू देत, नाही अजिबात पडू देत नाही. 90 किलोचे उचली ती. खाते पिते घरची मम्मी. बरं का मावशी. हो माझा नंबर 1चा पिंट्या. बरं का पिंट्या, तुझ्या चुन्याची डबी लाईट वाचायली बघ. ठेवते खाली, नाही तर कंबरड कटकन मोड. हा माझा नंबर 1चा पिंट्या होता बरं का. तुम्हाला नंबर 2चा जाऊ दे. हा माझा नंबर 2चा आहे, दुसऱ्या लॉकडाऊन मधला. कसा आहे उगा फ्रेश माल.
तू म्हणतान बायडे तुझा नवरा काळा, तू मिडल गोरी, एवढं प्रोडक्शन गोर कसं आलं? पण काय नाही मावशा, याच्या वक्ताला मी फेअर अँड लवलीच्या पुड्या खाल्ल्या होत्या म्हणून एवढा गोर आहे. पेंट्या कुठं गेलता? संडासला. कार्ट लय जागाव दिसत गड्या. कुठं गेलता? संडासला. तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कायचा येत होता. अरे असली कामं सकाळी सकाळी आटपायची असतात म्हणजे दिवसभर मूड कसा फ्रेश राहते. बरं का मावशी, हा माझा नंबर 1चा पेंटी आहे. नंबर 2चा पेंटी आहे, दुसऱ्या लॉकडाऊन मधलं आहे. पोरग विचार करते, पोरग माझ्याकडे बघून थोडंसं घाबरले. पोरग म्हणतंय मम्मी जरा डेंजर दिसते. पोरग म्हणतंय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते. दिसती का नाही? हो. मी बापाव गेली. पिंट्या कसा बस बघा ना, कसा गोचिड्यासारखा चिकटलाय. उतरायचं नग म्हणतो या, बरं वाटेल त्याला. पण पिंट्या वल लागले, मुतला भेटला नाही ना. आत्ता 10:30 क्लेन करून आणली बघ. काय सांगायचं मावशो, किती महिन्याचं असेल हो? हा अहो आत्ताशी 6 महिना झालाय. आणखी नाव पण नाही ठेवलं. ठेवू का नाव? पहिल्या दिवशी फुटवाल्या मामाला टाट करायला. हे बघ फुटवाला मामा असं करे बघ. हे बघ पिंट्या शिकवा लागतं लेकराला सगळं. इंग्लिश मीडियमला आहे हो ना. पहिल्या दिवशी फिल्म दुनियेत आला जन्माला बाळ शाहरुख, अन पाळणा गातो या अशोक सराफ. जो बाळा जो रे जो. अहो दुसऱ्या दिवशी झाला ये वाद, अन बारशाला आलाय लालू प्रसाद. सोनिया गांधी म्हणे मिटूया वाद. जो बाळा जो रे जो. तिसऱ्या दिवशी लढीवाळ बाळ खायला मागतोय गुटक्याची माळ. काय सांग मावशी, पोरग एवढं गुणाचं. पण कोणाची दृष्टी लागली का काय कोणास ठाऊक, कोणाची नजर लागली का काय कोणास ठाऊक, सकाळपासून पोरगा रडायचंच थांबना. ए नाही काय झालं? ए नाही काय झालं? पप्पानं मारलं. पप्पानं मारलं. काळजी करू नको, आपण दोघे मिळून पप्पाला मारू. हो म्हणताय की? हे नाही ना. अहो काय सांगायचं मावशी, सकाळपासून पोरगा रडायचंच थांबना. शेजारची म्हातारी पळत आली, मला म्हणली पोरी त्या पोरला पिंको ग्राईप बॉटल म्हणते ते पाजून बघ, पोरगा रडायचं थांबल. खोटं सांगत नाही मावशी, त्या म्हातारीचं ऐकलं. पोरला चांगली 2 बाटली दारू पाजली. मी कशाला कमी करते, पण पोरगा रडायचंच थांबना. एक शेवटचा अंगाई गीत गाऊन बघते. पोरगा रडायचं थांबलं तर ठीक, नाही तर बापाच्या हवाले करते. रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना. रडता राही ना बाळ माझं, रडता नाना परी समजाविते मागील ते खाया दे. नाना परी समजाविते मागील ते खाया दे. आणि थापटवणे हिजविते, थापटवणे हिजविते हलविते पाळणा. रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना. रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना.
तो रडतोय का भेव दाखवतोय आम्हाला? सॉफ्ट सॉफ्ट. हा ए नाही 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 नाना परी करीतो छंद रडतो हाच नेत्रातून वाहती बुंद नेत्रातून वाहती बुंद याचा डोळाला हगीना रडता राहीना बळ माझं रडता राहीना रडता राहीना बळ माझं रडता राहीना हे रडता राहीना बळ माझं रडता राहीना रडता राहीना बळ माझं रडता रडता राहीना बळ माझं रडता राहीना नाना परी करतो रडतो हा सुंदर चित्रवाते वाहती त्याचा डोळा लागला हे रडता राहीना बळ माझं रडता हे रडता राही बळ माझं रडता राहीना रडता राहीना कुठे गेलाय हो? खुशाल मम्मीला लाता मारतोय. पोटी भरून आदम सर्वांगी सुटला घाम अहो एका जनार्दनी प्रेम हे शोधे सीमावेना. बर का असा सोन्यासारखा संसार बर का मंडळी. सोन्यासारखा संसार पण काय सांगू संसाराला लागली दृष्ट आणि माझ्या मिस्टरांना लागलं दारूचं व्यसन. पण तुम्ही म्हणता घेताना तर यांना कधी पाहिलं नाही घेताना तर कधी पाहिलं नाही पण बरं का आमचे हे रोज रोज घेत नाहीत. स्टँडर्ड आहेत रोज रोज घेत नाहीत. मग हप्त्यातून 6 दिवस घेतात. रविवारी तेवढी सुट्टी टाकते तसे इमानदार पण आहेत बरं का. पण काय सांगायचं जिचा नवरा दारुड्या तिला माहिती संसार किती वाईट असतो किती दुःखाचा संसार असतो. तिला विचारा जिचा नवरा दारू पितोय. म्हणून मावशी नवऱ्याची दारू सुटावी व्यसन सुटावं म्हणून तुळजापूरला गेले. विस्कटलेल्या संसाराची घडाई बसावी म्हणून तुळजापूरच्या भवानी मातेला हात जोडला. पदर पसरला भवानी मातेला म्हटलं भवानी माते दा नवसाला पाव. तेवढा ती भवानी माता माझ्या नवसाला पावली. म्हणून इकडे तू माझ्या कडाला बस. बोल नको मग बस बस बर का. म्हणून आईच्या नावानं 5 घर जोगवा मागते बरं का. मावशी महिला मंडळ जोगवा भवानी आईचा जोगवा असतो. लक्ष्मी आईचा जोगवा असतो. पहा आता नवरात्र जवळ आलेलं आहे. प्रत्येकीनं जोगवा वाढायचा बरं का मावशी. असला तर वाडा जवळ असला तरच वाडा नसला तर काही जबरदस्ती नाही बरं का. असला तरच वाडा नसला तर शेजारने कोण उसनं घेऊन कोणाला पण वाढा. नाही वाढलं तर सकाळी तुमच्या डोक्यात वावतील बघा. पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा वाढायचा नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी नुसते पातळ जुलाब गिडबड की पळ मकाच्या रान. आईचा जोगवा महागे अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दनाला गुणिया मोहमहिषासुर मर्दनाला त्रिविध तापाची करावया झाडणी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ताला गीतू भावसी निर्वाणी ओ आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा आई राजा नवविध भक्तीच्या नवरात्रा करुण पोटी मागे न ज्ञानपुत्रा धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा धम्म संसार सांडीन कुपात्रा. भक्तासाठी माया सदा तिच्या पोटात अंबाबा हे तुझं नाव ग सदा माझ्या ओठात येडामा हे तुझं नाव ग सदा माझ्या ओठात बाबा तुझं नाव ग सदा माझ्या ओठात बाबा तुझं नाव बघ सदा माझ्या ओठात. भक्तासाठी माया सदा तिच्या पोटात भक्तासाठी माया सदा तिच्या पोटात येळामा हे तुझं नाव ग सदा माझ्या ओठात
बाबा हे तुझं नाव ग सदा माझ्या ओठात बाबा तुझं नाव ग सदा माझ्या ओठात तुझं नाव ग सदा माझ्या ओठात हो जागेवरच तुम्ही बसा हा हा जागेवर बसा याच्या नंतरच्या पात्रामध्ये तुमच्या समोर जोग होईल त्यावेळेला प्रत्येकानं जोगा वाढा वा आईचा जोगवा जोगवा मगिन आईचा जोगवा जोगवा गेला जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा चहा 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 आई एवढ्या रातच्याला चहा कुठून आणायचा आई अरे चहा नसला तर वडापाव पण चालतोय हॉटेल बंद झाले का आई अरे भक्ता वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालल आई दुकानदार सगळे इकडे आले आई 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 बोल भक्ता आई माझं एक कोड होता आई अरे ओ. अरे अरे जर का तुझं घोडा असेल बर जर का तुझं घोडा असेल बर तिकडं नाशिक रोडला नेऊन सोड आई घोडा नाही का आई कोड होतं कोड लवकर लवकर विचार देवाचं नवीन वार रे बर देवाचा सीझन चालू देव बिजी असतोय बर हा देवाचं नवीन वार रे एकदा का वार गेलं हा की देवाला 7-8 कूलर लावा लागतात फॅन न जमत नाही लवकर सर आई माझं कोड असं होतं आई कसं होतं आई माझं कोड असं होतं अरे कसं होतं आई आमच्या साऊंड सिस्टीमला दादाची दारू कधी सुटल बघता हा देवाच्या अंगातलंच गेलं बर काय म्हणला काळी को काय म्हणला साऊंड सिस्टीमला दादाची दारू कधी सुटल अरे हा. भक्ता कशाला बिचाराच्या मुळं उठलं एवढं बिचाराला म्हणून पोट भरण्याकरता आलाय कशाला मुळावर उठलास बघता हा अरे अरे साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट कवा अरे साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट कवा जेव्हा त्याचा लिव्हर फुटल आई माझं दुसरं कोड होतं का बघता जरा सोपं सोपं विचार बर देवाचा लय अभ्यास नाही आणखीन देव शिकतोय हा आणि आपल्यातले आपल्यातच विचार कारण इथं बसलेले लोक मला चॅप्टर दिसते काय जर चुकलं ना तुला आणि मला डांबरीनं तानू तानू हाणतील आई माझं दुसरं कोड असं कसं होत होतं माझं दुसरं कोड असं होत कसं होतं काळी कोंबडी पांढरा अंड का देती बघता हा काय म्हणला परत बोल काळी कोंबडी पांढरा अंड का देती मग एक काम कर हा तू दी देली बिचारी देऊ देईन तिला का देती बघता हा तुझी काळी कोंबडी पांढरा अंड देत हो एक काम कर भक्ता अरे अरे असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तुला काय देव पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटलं हा हा पण बघता काळजी करू नको तोडगा आहे बर बघता हा एक काम कर 3.5 मीटर कापड घे घेतलं त्याच्या 4 घड्या घाल घातल्या. त्यामध्ये 5 किलो हिरवे लिंबा टाक टाकले 5 किलो हिरव्या मिरच्या टाक टाकल्या 5 किलो गुलाल टाक टाकला. 5 किलो टाचण्या टाक टाकल्या. 5 किलो बिबुआ टाक टाकलं सगळ्याचं गठुडं बांध बांधलं. आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध बांधलं आई एवढे वजन कोंबडी मरण ना बघता हा अरे देवाला पण माहितीये पण देवाचं डोकं बघ बर जर का तुझी कोंबडी वजन मिली बर जर का तुझी कोंबडी वजन मिली बर मला सांग अंड घालायचा कुठं प्रश्न येतो ते करायला देवाला येण्यात काढतो रे आई शेवटचे कोड होता ग बघता हा तुला काय शिंदेगावकरनं गुत दिलं का काय अध्यक्ष विचारा म्हणले बरं बरं विचार आई 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 बरं अध्यक्षाला मदत घातलंस आई 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 बघता लाडाला येऊ नको फटके घाशील आई विचार आई ऐक ना आई पाऊस का पडा ना वेळेवर
अध्यक्ष काय भानगडे पावसाची काय म्हणला भक्ता पाऊस वेळेवर का पडाना भक्ता आ पावसाचं नाव घेऊ नको का पावसाचं नाव घेतलं की देवाला टेन्शन येते बर कारण देवाचे पावसामुळे ह्या महिन्यातले 4 कार्यक्रम रद्द झाले भक्ता हा अरे काय म्हणला वेळेवर पाऊस का पडा हा भक्त मला सांग तुझ्या वायरी बिरी तुटल्यात का काय रे? हा हा का तुझा डीव गळाला वा भक्ता ए भक्ता हा थांब मला पैसे मोजू दे ए भक्ता हा काय म्हणला वेळेवर पाऊस का पडा हा भक्ता त्याचे कारण आहेत भक्ता बर. लोक म्हणतात तंत्रज्ञान सुधारलं बर. काय लोक म्हणतात विज्ञान पुढे गेलं हा. पण भक्ता विज्ञान किती पुढे जाऊ दे हा तंत्रज्ञान किती पुढे जाऊ दे पण त्या देवाच्या पुढे नाही हा हा भक्ता काही देवानं गोष्टी आपल्या हातात ठेवल्या सर्व गोष्टी देवानं माणसाच्या स्वाधीन केल्या नाही पहिली गोष्ट म्हणजे मरण माणसाच्या हातामध्ये ठेवलं नाही हो. त्याच्या हातामध्ये ठेवलंय हो जर मरण माणसाच्या हातामध्ये असतं हा जर मरण माणसाच्या हातामध्ये असतं तर माणसानं देवाला किंमत दिली नसते माणसानं सप्ताह केला नसता माणूस मंदिरात गेला नसता हा म्हणून देवानं माणसाच्या हातात मरण ठेवलं ना दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस माणसाच्या हातात नाही जर माणसाच्या हातात पाऊस ठेवला असता तर माणसानं आपल्याच रानामध्ये धो पाऊस पडला असता हो. आणि शेजारच्या रानामध्ये ठिपका सुद्धा पुढे दिला नसता माणसाची जात बेमान आहे म्हणून देवानं काही गोष्टी आपल्या हातात ठेवल्या बघता ऐक पाऊस वेळेवर न पडण्याचे कारण अनेक बघता हो. काही लोक म्हणतात निसर्ग कोपलाय हा पण माणसं निसर्ग कोपला नाही मग माणसाच्या आतला माणूस झोपलाय अजून हो निसर्ग आहे तसाच आहे पूर्वीचा निसर्ग जसा होता तसाच निसर्ग आजही काम करतोय पण माणूस बदलला दादांनो हो. पाऊस वेळेवर न पडण्याचे अनेक कारण बघता मला सांग झाड लावलंस का नाही 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 लावलं नाही अरे ग्रामपंचायत सांगते झाड लावा नगरपालिका सांगते झाड लावा सरकार सांगते झाड लावलंस नाही नाही का नाही लावलं झाड पाणी नाही ना आई झाडाला अच्छा म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही आहा. म्हणून झाड नाही लावलं बरोबर आहे का हो बघता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे बर. झाडाला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलंस हो माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मला सांग संडासला जातो का हो रोज जातो का हो पाणी नेतो का नाही नाही नेतो नेतो खरं सांग तोंडाकडे बघून वाटतं नेत नसतो नेतो की काय? बरं नेत असतील मला काय करायचं मला सांग आंघोळ करतोस का हो पाण्यानंच करतो का हो बघता हा बघता हा ए बघता हा. अरे तुला संडासला न्यायला पाणी आहे हो तुला आंघोळीला पाणी आहे हो. अरे एवढंच काय तुला दारू टाकून प्यायला पाणी हो बघता एक गोष्ट लक्षात ठेव हो झाडाला का पाणी नाही आहा एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत तू झाड लावत नाहीस इथं बसलेले सर्व भक्त ऑनलाईन सर्व ऐकतायत सर्व जेवढे लोक कार्यक्रम पाहतायत ऐकतायत सर्वांना सांगणार जोपर्यंत आपण झाड लावत नाहीत तोपर्यंत तो पांडुरंग वेळेवर पाऊस पडणार नाही दादांनो झाडे लावा झाडे जगवा निसर्गाचं रक्षण करा तरच निसर्ग आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं रक्षण करेल नाही तर काळ खूप भयानक आहे दादांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा पाणी अडवा पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय आपलं असं चाललंय याला अडवा त्याची जिरवा याला त्याला अडवण्यामध्ये याची त्याची जिरवण्यामध्ये माणसानं आपलं आयुष्य बाय घातले माझे नाथ महाराज माझे संत जगद्गुरु तुकोबारा संत झाल्या माणसं देवानं सुंदर मनुष्याच्या जन्माला घातले माणसाच्या जन्माला घातलंय सुंदर आयुष्य दिलंय सुंदर नरदेह दिलाय त्याचं सार्थक करणं चांगल्या ठिकाणी जा कीर्तन चाललं असतं तिथं जा भजन चाललं असेल जा अरे देशाची सेवा करायला गावाची सेवा धर्माची सेवा करायला शिक जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही परंतु माणूस नको तिकडे आपल्या जीवनाचा वेळ वाया घालतो परंतु चांगल्या ठिकाणी त्याला जर म्हणलं का नाही चल कीर्तन चालू आहे शिंदे गावामध्ये कीर्तन चालू आहे चल कीर्तनाला नाही ना म्हणून तुम्ही तसल्या भानगडीत नसतो म्हणजे कीर्तन ही लोकांना भानगडी वाटू लागली म्हणून देवानं सुद्धा त्याच्या मागं बऱ्याच भानगडी लावून दिल्या म्हणून जर जीवनाचा सार्थ करायचा असेल दादा सुंदर सत्कार्य करा सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा आता साजनी झाले मी निसंग तुम्हाला जर निसंग व्हायचं असेल तर महाराज म्हणतात विकल्प नवऱ्याचा तुम्हाला संघ सोडावा लागेल वासना नवऱ्याचा संघ सोडावा लागेल विकल्प नवऱ्याचा सोडियाला संघ काम क्रोध हे झोडेले मांग आणि केला मोकळा मार्ग सुरंग गा आईचा जोगा मागून ठेविला जाऊन महाद्वारी नवस फेडला एका जनार्दन देखील जन्म